नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची कथा रोहित भोसले यांनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. सन 2002ची गोष्ट. त्यावेळेस पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबांचे स्थलांतर जोरात चालू झाले होते. तसे तर 1980 नंतरच चालू झाले होते, पण 2000च्या दशकात या स्थलांतराने वेग पकडला होता. कारण वाढती कुटुंबे व अपुरी जागा. पुण्यातला बहुतांश रहिवासी हा वाड्यातूनच होता. तर त्यावेळेस पुण्यातील एका पेठेत राहणाऱ्या माझ्या मित्राच्या चाळीतील घराचे बांधकाम काढले होते. त्यामुळे त्याचे कुटुंब 2 वर्षांसाठी पुण्याच्या एका उपनगरात भाड्याने राहायला गेले होते. त्यावेळी पुण्याची उपनगरे आजच्या इतकी गर्दीची झगझगीत नव्हती. एक शांत आल्हाददायक वातावरण उपनगरातून असे. पुण्याजवळची छोटी गावेच होती. त्यांना एक जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेल्या इमारतीतील 4थ्या मजल्यावरची खोली खूपच कमी भाड्यात मिळाली होती. मालक त्याच इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहत होते. बाकी 3 मजल्यावर इतर कुटुंबे राहत होती. पण 4थ्या मजल्यावर 2 खोल्यांपैकी एक यांनी भाड्याने घेतली होती, तर दुसरी बंद होती. तो बदल मित्राच्या आईला सर्वप्रथम जाणवला. खालचे 3 मजले हवेशीर, भरपूर प्रकाश अन मोकळी हवा असलेले वाटायचे. तर हा 4था मजला काहीसा बंदिस्त, कुबट हवा, प्रकाश अंधुक असल्यासारखा वाटायचा. एक उदासी जाणवायची कायम. हे त्यांनी त्यांचे पती व मुलालाही सांगितले. पण नवी जागा आहे, अजून सवय नाही, म्हणून तसे वाटत असेल असे काकूंना सांगितले. त्यांनाही पटले आणि त्यांचा जीवनक्रम सुरू झाला. अशातच एका रविवारी काकांनी घरी मटण आणले आणि एक विचित्र घटना घडायला सुरुवात झाली. एका काळ्या विद्रूप मांजराने त्या मटणाच्या पातेल्यात तोंड घालून ते पातेलेच उलटवून दिले. काकूंनी चिडून त्या मांजरावर काठी फेकून मारली. तसे ते मांजराने काकूच्या थेट गळ्यावर झेप घेत कडकडून चावा घेतला. चेहऱ्यावर पंजाने बोचकारले व खिडकीतून झेप घेत पाकुले दाखवत पळून गेले. काकू खूप घाबरल्या. लगेच दवाखान्यात जाऊन औषध पाणी करून आल्या. संध्याकाळी खालच्या मजल्यावरील काही गृहिणींना त्यांनी याबद्दल सांगितले. तशा त्या गृहिणींच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्या एकमेकींकडे सूचक नजरेने पाहू लागल्या व तोंडावर आलेले शब्द गिळत फक्त असे कुठले मांजर आपल्या भागात कधीच पाहण्यात आलेले नाही असे सांगून काकूंना टाळत आपापल्या घरात निघून गेल्या. आता रात्र झाली होती. झोपायच्या आधी पाणी प्यायला मित्र किचन ओट्याजवळ गेला तर आई मटण खाताना दिसली, पण अत्यंत बकाबका, अधाशीपणे. मित्र आश्चर्याने आईला म्हणाला, "अगं, आपण तिघे मगाशीच जेवलो आणि मटण तर दुपारी मांजराने सांडवले होते. मग तू हे मटण कोठून आणलेस व अशी काय मचामचा खातेस?" तशी त्याच्या आईने त्याच्याकडे पाहत डोळे वटारले व गोगऱ्या आवाजात म्हणाली, "ए, तुला काय करायचंय? मी काही खाईल." आई इतकी भयंकर दिसत होती की हा घाबरून बाहेर पळाला. तर जिन्यातून आई बाबा वर येत होते. तसा हा एकदम आईला म्हणाला, "अगं आई, तू आत्ता तर घरात होतीस ना, मग खाली कधी गेलीस बाबांसोबत?" तसे बाबा याला म्हणाले, "अरे, मगाशी आपण जेवल्यानंतर आम्ही खाली शतपावली करायला गेलो होतो. कदाचित तेव्हा तुझे लक्ष नसेल. चला, रात्र झालीये, झोपू आता." इतके म्हणून बाबा हातपाय धुवायला मोरीत गेले आणि आई मित्राकडे पाहत गूढ हसत होती. मित्राला आता आईची भीतीच वाटू लागली. तो पटकन अंथरुणात घुसला आणि डोळे गच्च मिटून झोपायचा प्रयत्न करू लागला. पण आज त्याला झोप काही येत नव्हती. नुसता पडून होता तो. आणि मध्यरात्री अचानक कसल्याशा आवाजाने त्याला जाग आली. समोरचे दृश्य पाहून त्याची पोबडीच वळाली. आई बाबांच्या छातीवर बसली होती. हाताने बाबांचा गळा धरला होता. केस मोकळे, पिंजारलेले.
डोळे वटारलेले आणि अगदी लालबडक झालेले. भसाड्या आवाजात म्हणत होती, तुला मारून टाकणार, मी सगळ्यांना मारणार, इथून चालते वा. बाबा आईला दूर करण्याचा प्रयत्न करत होते, पण आईच्या अंगात काही वेगळीच भयानक शक्ती आली होती. मित्राने उसने अवसान आणत त्याच्या गळ्यातील चांदीचे ओम हे शुभचिन्ह असलेले लॉकेट आईच्या गळ्यात मागील बाजूने घातले. तशी आई मोठ्याने ओरडत अत्यंत घाणेरड्या शिव्या देत बाबांच्या अंगावरून बाजूला झाली व जमिनीवर पडून गडाबडा लोळू लागली. मित्र आणि बाबा या प्रकाराने प्रचंड घाबरले होते. घामाघूम अवस्थेत ते दोघे घरातून बाहेर पळत आले व चिन्याने धडधड खाली जात खालच्या लोकांना उठवून वर घेऊन आले. तोवर आई शांत झाली होती. डोळे सत्ताड उघडे ठेवून जमिनीवर पडून होती. शेजाऱ्यांनी तिला उठवून पाणी पाजले व कॉटवर निजवले. त्या सगळ्या शेजाऱ्यांनी बाबांना सांगितले की तुम्ही दिवस उजाडल्या ही खोली सोडा, ही चांगली नाही. तुमच्या आधी इथे अनेक जण राहून गेले, पण कोणीच 15 दिवससुद्धा टिकले नाही. त्यांच्यातले काही वेडे झाले तर काही भीतीने वारले. असे का घडते हे आम्हाला माहीत नाही, पण आम्ही असे ऐकले की या इमारतीच्या मालकांचा थोरला मुलगा व त्याची बायको या खोलीत राहत होते. तिला पोर बाळ नव्हते म्हणून सासू सासरे व तिचा नवरा तिचा खूप छळ करत. त्या त्रासाला कंटाळून तिने विष पिऊन याच खोलीत आत्महत्या केली होती. आणि आणखी एक, तिला मटण फार आवडायचं बरं का. इतकं सांगून ते निघून गेले. हे ऐकल्यावर मित्र व बाबा प्रचंड घाबरले. थोड्याच वेळात चांगले उजाडल्यावर माझ्या मित्राच्या कुटुंबाने ती खोली सोडून ते दुसरीकडे राहायला गेले. डिपॉझिटची रक्कमही मालकाकडे तशीच राहिली. या घटनेला आता 22 वर्ष उलटून गेली. मधल्या काळात मित्राच्या आईबाबांचा स्वर्गवास झाला, पण अजूनही ही घटना आठवली की मित्राला भीतीने घाम फुटतो. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.